हाय गर्ल्स, बघा आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. जे स्विचिंग सर्किटचे तुम्हाला डायग्राम आहे त्याच्यामध्ये त्याचं ॲप्लिकेशन काय, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. वी शॅल स्टडी हाऊ द थिअरी ऑफ द लॉजिक कॅन बी अप्लाइड इन द स्विचिंग नेटवर्क. आपण याचा अभ्यास केलेला आहे की थिअरी असते लॉजिकची ती कशी अप्लाय करतो आपण कशामध्ये, स्विचिंग नेटवर्कमध्ये. वी हॅव सीन दॅट अ लॉजिकल स्टेटमेंट कॅन बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. आपण लॉजिकल स्टेटमेंटसुद्धा बघितलेले जी ट्रू किंवा फॉल्स असतात. ओके, दॅट इज इट कॅन बी हॅव द ट्रूथ व्हॅल्यू आयदर टी ऑर एफ. त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू एकतर टी असतात किंवा काय असतात, एफ असतात. A similar situation exists in various electrical devices. For example, an electric switch can be on or off. आता हे जे इलेक्ट्रिक स्विच असतात एकतर ट्रूथ व्हॅल्यू जर आपण पाहिलं तर ट्रू किंवा फॉल्स असतात. तेच जर आपण स्विचचं जर बघितलं तर तो स्विच एकतर ऑन असेल किंवा ऑफ असेल, म्हणजे चालू असेल किंवा बंद असेल. ओके, फॉर एक्झाम्पल एन इलेक्ट्रिक स्विच कॅन बी ऑन ऑर ऑफ. इन 1930 क्लाउड शॅनन noticed an analogy between the operation of switching circuit and operation of logic connectives. आता या लॉजिक कनेक्टिव्हजमध्ये आणि स्विचिंग सर्किटमध्ये काय काय ऑपरेशन आहे हे शोधून काढलेलं आहे. इन एन इलेक्ट्रिक सर्किट आर कनेक्टेड बाय द वायर्स. इन एन इलेक्ट्रिक सर्किट्स आर कनेक्टेड बाय द वायर्स. हे तुम्हाला माहीत आहे की जे इलेक्ट्रिक सर्किट असतात ते कशानं कनेक्ट केलेले असतात, वायरनं कनेक्ट केलेले असतात. ओके, परत बघा, allows the connected by the wire. If the switch is on, it allows the electric current to pass. जर स्विच ऑन असेल तर इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून काय होऊ शकतो, पास होऊ शकतो, आणि ऑफ असेल तर पास होणार नाही. नाव वी डिफाईन द टर्म ऑफ द स्विच ॲज फॉलोज. आता आपण स्विचची टर्म बघू किंवा सोपं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. जर बटन चालू केलं आपण कशाचं किंवा फॅनचं बटन चालू केलं तर फॅन चालू होतो, म्हणजे ऑन असेल स्विच सर्किट किंवा ते जे ऑन असेल बटन, स्विच जर ऑन असेल तर पंखा चालू होईल आणि ऑन नसेल, ऑफ असेल तर चालू होणार नाही. आलं लक्षात? ऑन असेल तर त्याच्यातून करंट पास होईल, ऑफ असेल तर करंट पास होणार नाही. आता स्विच म्हणजे काय? अ स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइसेस यूज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ द करंट इन अ सर्किट. स्विच हा एक टू स्टेट डिव्हाइस आहे जो कशासाठी यूज होतो, टू कंट्रोल द फ्लो ऑफ द करंट इज अ सर्किट. बघा, इन किंवा इथल्या इन सर्किट. ओके, सर्किटमध्ये आपण बटन चालू केलं तर काय होणार आहे, स्विच चालू होऊन जाईल. ऑफ केलं तर काय होणार आहे, ऑफ होऊन जाईल. तर स्विचला आपण सपोज S1, S2, S3, S4 असं आपण डिनोट करू शकतो. हे बघा, समजा हे स्विचिंग सर्किट आहे फॉर एक्झाम्पल. आलं लक्षात? परत ह्या डायग्राममध्ये बघा, हा लॅम्प आहे, ही बॅटरी आहे. बॅटरी माहिती तुम्हाला आपण कशी ड्रॉ करतो. आलं लक्षात? इथं प्लस आणि इथं मायनस साईन देतो. ओके, बघा ह्याला काय म्हणतो आपण, स्विचिंग सर्किट. टू स्विचेस इन सिरीज. आता काही स्विच याच्यामध्ये सिरीजमध्ये असतात तर काही पॅरेलल असतात. लक्षात ठेवायचं, पॅरेलल लाईन आपण अशी ड्रॉ करतो. पॅरेलल स्विच जर म्हणलं तर ते एकाखाली एक येणार आणि सिरीज म्हणलं की एकाच्या बाजूला एक येणार. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं. परत एकदा बघा, टू स्विचेस इन अ सिरीज. आता ह्याच्यामध्ये बघा बघा टू स्विचेस इन सिरीज आणि टू स्विचेस इन पॅरेलल. सिरीजमध्ये ज्यावेळेस ते स्विच असतात त्यावेळेस समजा इकडे एक स्विच येईल, इकडे एक येईल, ह्याला आपण म्हणतो सिरीजमध्ये, म्हणजे एका लाईनमध्ये. ओके, सिरियल नंबरनुसार. हां, आणि पॅरेलल कशाला म्हणतो आपण, कोणत्याही लाईनला आपण पॅरेलल कधी म्हणतो, ही एक लाईन, ही एक लाईन. ज्यावेळेस ते टू सर्किट असे येतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू, पॅरेलल. समजलं? बघा इकडे एक, इकडे, ह्याला आपण काय म्हणू, पॅरेलल. आलं लक्षात? आता बघा, टू स्विचेस इन सिरीज व्हेन टू स्विचेस S1 अँड S2 कनेक्टेड इन अ सिरीज अँड इलेक्ट्रिक लॅम्प L. जेव्हा दोन स्विच, त्यालाच आपण म्हणतो S1 आणि S2, हे दोन्ही कनेक्ट केलेले आहेत कशामध्ये, एका सिरीजमध्ये. बघा इथं कनेक्ट केलेले आहेत एका सिरीजमध्ये. एका सिरीजमध्ये आपण काय केलेले, त्याला कनेक्ट केलेले. आता बघा ह्याच्यामध्ये टू स्विचेस S1 अँड S2 कनेक्टेड इन अ सिरीज अँड इलेक्ट्रिक लॅम्प L. दोन स्विच S1 आणि S2 जर आपण एका सिरीजमध्ये कनेक्ट केले आणि त्याला लॅम्प काय दिलेला आहे, L दिलेला आहे, ॲज शोन इन फिगर. बघा ह्या आकृतीमध्ये बघा, ही इथं बॅटरी आहे, हे दोन S1 आणि S2 स्विच आहे आणि हे काय आहे, लॅम्प आहे. समजलं इतकं? पी स्टेटमेंट काय येईल, द स्विच S1. पी स्टेटमेंट म्हणजे स्विच काय झालं, S1 झालं.
आणि क्यू स्टेटमेंट काय झालं, स्विच S2 झालं. इनपुट अँड आउटपुट टेबल ह्याचं जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर दोन्ही स्विचेस जर सिरीजमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अँड घेतो. आलं लक्षात? हे बघा, दोन्ही स्विच जर सिरीजमध्ये असतील तर त्याला आपण अँड घेतो. लक्षात ठेवायचं, एका लाईनला जर असेल तर अँड घेतो. आपण कधी पण दोन वाक्य जोडून ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय यूज करतो, अँड यूज करतो. मग इथं पण आपल्याला दोन स्टेटमेंट आपल्याला काय घ्यायचे, एकत्र घ्यायचे, सिरीजमध्ये घ्यायचे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, अँड. पी अँड क्यू. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दोन स्विच सिरीजमध्ये दिसेल त्यावेळेस तुम्ही काय कंडिशन घ्यायची, अँडची कंडिशन. ज्यावेळेस दोन्ही पॅरलल असेल त्यावेळेस तुम्ही काय घ्यायची, ऑरची कंडिशन घ्यायची. समजलं? इतकंच लक्षात ठेवा. बघा, या स्टेटमेंटला आपण पी आणि क्यू ह्याला आपण लिहू शकतो, हे पी आणि क्यू. आता ह्याच्यामध्ये बघा, लक्षात ठेवायचं 1+1 आपण जी ॲडिशन करतो त्याच्यामध्ये 1+1 2 असतात, परंतु या सर्किट डायग्राममध्ये आपल्याला 1+1 काय घ्यावं लागते, 1च घ्यावं लागते. समजलं इतकं? 1+0 असेल तर 0च घ्यावं लागते, 0+1 असेल तर 0च घ्यावं लागते, आणि 0 असेल तर 1. जसं टीच्या टेबलमध्ये आपण सुरुवातीची व्हॅल्यू ट्रू घेतली होती आणि बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स घेतल्या होत्या अँडमध्ये. कधी? जेव्हा सुरुवातीला एकदम चॅप्टर आपण सुरू केलं तर त्यावेळेस पी अँड क्यूमध्ये ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यूमध्ये आपण काय घेतलं, टी असेल तरच आपण टी घेतलं, बाकी पूर्ण एफ घेतले होते. तसं इथं 1 असेल तरच व्हॅल्यू 1 येणार, आणि एक जरी 0 असेल तर आन्सर तुमचं काय येणार आहे, 0 येणार आहे. समजलं? टू स्विचेस इन पॅरलल. आता दोन स्विच जर पॅरलल फॉर्ममध्ये असेल, टू स्विचेस S1 अँड S2 आर कनेक्टेड इन पॅरलल. आता हे दोन स्विच आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले, म्हणजे एका लाईनीला कनेक्ट केले. आता तेच आपल्याला कशामध्ये कनेक्ट करायचे, पॅरललमध्ये घ्यायचे. टू स्विचेस S1 अँड S2 कनेक्टेड इन अ पॅरलल अँड इलेक्ट्रिक लॅम्प L एज शोन इन फिगर. बघा, हे दोन स्विच आपल्याला दिलेले आहेत. ही इथं बॅटरी आहे, हे इथं लॅम्प आहे, हे दोन्ही पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहे. समजलं इतकं? त्यावेळेस आपण काय करायचं, पी स्टेटमेंट घ्यायचं, द स्विच S1, आणि क्यू स्टेटमेंट घ्यायचं, द स्विच S2. L काय घ्यायचं, द लॅम्प L, किंवा L इज द लॅम्प. पी आणि क्यू या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, ऑर यूज करायचं. सेम ट्रू आणि फॉल्सचं लक्षात ठेवायचं. फक्त इथं व्हॅल्यू टी आणि एफ न येता 1 आणि 0 आलेले आहेत. ओके, हे बघा, पी ऑर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूमध्ये ट्रू आणि फॉल्समध्ये सुद्धा आपण काय घेतलं होतं, शेवटचं एफ घेतलं होतं. बघा ह्याच्यामध्ये तर 1 काय येणार, 1 येणार, 1 काय येणार, 1 येणार, 0 काय येणार, 1 येणार. फक्त 0 असेल तरच आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. आलं लक्षात? फक्त इतकी कंडिशन लक्षात ठेवा. आता एक्झरसाइज 1.5 बघायच्यावर डिपेंड आहे. एक्झरसाइज 1.5 मध्ये काय दिलेलं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट अँड आउटपुट टेबल. दिलेलं जे सर्किट आहे ते तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजे अँड ऑरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं, आणि परत त्याचं इनपुट आउटपुट टेबल म्हणजे असा टेबल तुम्हाला फाइंड आउट करायचा. आलं लक्षात? व्यवस्थित समजून घ्या. बघा, पी स्टेटमेंट द स्विच S2. आता व्यवस्थित लक्ष द्या. अगोदर फक्त याच्यात काय काय दिसते आपल्याला, S1, S2, S3. जितकं आपल्याला लक्षात आलं त्याला पी, क्यू आणि आर सिक्वेन्शियली देऊन टाकायचं. समजलं? जे आपल्याला 3 S1, S2, S3 दिसतात ह्याच्यामध्ये, तर हे S1 ला आपण काय म्हणतो, पी स्टेटमेंट लिहायचं, द स्विच S1. हे बघा, समजलं? क्यूला म्हणजे S2 ला आपण काय म्हणणार, 2 नंबरचं म्हणजे क्यू. क्यूला आपण म्हणणार द स्विच S2, आणि आरला आपण म्हणणार द स्विच S3. ओके, Lला आपण काय म्हणणार, द लॅम्प L. द सिम्बॉलिक फॉर्म इज, व्यवस्थित लक्ष द्या, जर सिरीजमध्ये असेल तर आपण अँड घेतो, आणि पॅरेलल जर असेल तर आपण ते दोन्हींच्या मध्यात काय करतो, ऑर घेतो. आता ह्याच्यामध्ये बघा, हा एक स्विच आहे, हा एक, समजा हा एक, आणि हे दोन्ही मिळून हे दोन्ही पॅरेललमध्ये आहेत. तर आपल्याला ज्यावेळेस दोन्ही पॅरेलल्स असतात त्यावेळेस आपण काय यूज करतो, ऑर यूज करतो, आणि ज्यावेळेस सिरीजमध्ये असतात त्यावेळेस आपण काय यूज करतो, अँड यूज करतो. आता समजा S1 त्यालाच आपण पी स्टेटमेंट म्हणतो, ह्याला क्यू म्हणतो, ह्याला आर म्हणतो. हे पी घ्यायचं, त्याच्यानंतर हे वरी आहे. आता इथं परत काय आहे का, सिरीजमध्ये नाही, मग अँड घ्यायचं का, नाही. काय घ्यायचं आपल्याला, हे आणि हे दोन्ही मिळून एकदाच आपल्याला कम्पेअर करायचे. म्हणजे अगोदर आपण पी घेणार, नंतर काय घेणार, ऑर घेणार. आता ब्रॅकेट करायचं. ब्रॅकेट कशासाठी केला, कारण ही दोन्ही S1 आणि S2 म्हणजे क्यू आणि आर हे कशामध्ये आहे, एका सिरीजमध्ये आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, क्यू अँड आर म्हणतो. समजलं? आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या बघा, पी घ्यायचं, क्यू घ्यायचं, आर घ्यायचं. लक्ष द्या, इथं पी क्यू आर 3 आलेलं आहे. त्याच्यानंतर अगोदर क्यू अँड आर, क्यू आणि आरमध्ये आपल्याला अँड यूज करायचं, नंतर पी आणि क्यू अँड आरमध्ये आपल्याला परत ऑर यूज करायचं. जसं आपण ट्रूथ टेबल घेत होतो तसंच घ्यायचं, फक्त इथं व्हॅल्यू 1 1
1 0 अशा येणार आहे. समजलं? टी टी एफ एफ अशा येणार नाही किंवा टी एफ 1 आणि 0 येणार आहे. बघा 4 असेल पी क्यू आर तर त्याच्यामध्ये आपण 4 आणि 4 8 घेतो. समजलं? अगोदर घेतो जसं आपण टी 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 4 टाइम्स घेत होतो, परत घेत होतो यफ 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 यफ, हे पण आपण 4 टाइम्स घेत होतो. इथं तसंच टी टी न घेता काय घ्यायचं 1 1 1 1 घ्यायचं, 0 0 0 0 घ्यायचं. समजलं? त्याच्यानंतर 2 2चे अल्टरनेट घ्यायचं. जसं टी टी एफ एफ टी टी एफ एफ घेत होतो इथं 1 1 0 0 1 1 0 0 असं घ्यायचं. समजलं? त्याच्यानंतर परत 1 0 1 0 1 0 अल्टरनेट जसं आपण टी एफ टी एफ टी एफ असं घेत होतो तसं. समजलं? क्यू आणि आरमध्ये या दोन्हींमध्ये आपल्याला अँड यूज करायचं. मी अँडचं काय सांगितलं होतं, जसं टी टी असेल तरच टी येते अँडमध्ये, तसं 1 1 असेल तरच अँडमध्ये काय येणार आहे 1 येणार आहे. बाकी एक जरी 0 असेल तर याच्यामध्ये काय येणार आहे 0. 1 1 1 1 0 असेल 0 0 1 असेल 0 0 0 0 1 1 आलं परत 1 1 0 आलं 0 0 1 आलं 0 0 0 आलं परत काय घ्यायचं 0. आता ह्याच्यामध्ये आणि पीमध्ये आपल्याला दोन्हींमध्ये काय यूज करायचं, ऑर. कंडिशन आहे तशी पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर. आता हे 1 आणि 1 ऑरमध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त 0 0 असेल तरच 0 येणार, अदरवाईज काय येणार 1 येणार. बघा एक जरी 1 असलं तर 1 येणार. आलं 1. हे बघा 1 1 असेल 1 1 1 असेल 1 1 0. हे बघा हे 0 1 असेल तर काय येणार आहे 1 येणार आहे. फक्त जिथं 0 0 आहे तिथंच आन्सर काय येणार आहे 0. बघा हा 0 हा 0, आन्सर काय आलं 0. हे 2 0, आन्सर काय आलं 0. आलं लक्षात? समजलं फर्स्ट गणित? आता बघा तसंच सेकंड बघा, व्यवस्थित बघा. ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. कधी कधी तुम्हाला म्हणजे असं स्टेटमेंट देतात त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम पण काढावं लागेल. कधी तुम्हाला डायग्राम दिली तर त्याचे आन्सर पण सांगावं लागतात किंवा त्याचा ट्रूथ टेबल काढावं लागेल. आता इथं व्यवस्थित बघा S1 S2 दिलेले, S1 S2 डॅश दिलेले. हे बघा S1 डॅश आणि परत काय दिलेलं आहे याच्यामध्ये S2 दिलेला आहे आणि इथं आहे S1 आणि S2 डॅश. व्यवस्थित लक्ष द्या. डॅशचा अर्थ काय होतो, निगेशन. समजा S2 आहे, S2 स्टेटमेंट सपोज आपण काय घेतो, क्यू घेतो. त्याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर ह्याला आपण निगेशन ऑफ क्यू म्हणतो आणि S2ला काय म्हणतो आपण, डॅश म्हणतो. परत एकदा समजून घ्या. S1 S2 डॅश कोणतंही डॅश आलं तर लक्षात ठेवायचं त्या स्टेटमेंटचं निगेशन आहे. आता याच्यामध्ये S1 डॅश आहे, याचा अर्थ ह्याला आपण पी म्हणतो, ह्याला आपण क्यू म्हणतो, ह्याला आपण पी आणि क्यूच म्हणणार, कारण S1 आणि S2 दोनच आहे, त्याच्यामध्ये पी आणि क्यूच आहे. फक्त S1 डॅश असेल तर ह्याला S1ला जर आपण पी म्हटलं असेल तर S1 डॅशला आपण काय म्हणणार, निगेशन ऑफ पी म्हणणार. काय म्हणणार त्याला, निगेशन ऑफ पी म्हणणार. ओके बघा पी आलं द स्विच S1, तेच निगेशन ऑफ पी घ्यायचं असेल तर द स्विच S1 डॅश. म्हणजे निगेशन ऑफ पी आपण कशाने डिनोट केलं, S1 डॅशनं डिनोट केलं. परत क्यूला आपण म्हणतो स्विच S2 आणि निगेशन ऑफ क्यू जर केला आपण तर त्याला आपण काय म्हणणार, S2 डॅश म्हणणार. समजलं इतकं? द सिम्बॉलिक फॉर्म. आता हे सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मनानं तयार करायचं. बघा हे S1 डॅश लगेच हे दोन्ही सिरीजमध्ये आहे, दोन्हीमध्ये अँड येणार. त्याच्यानंतर परत हे पण दोन्ही सिरीजमध्ये, त्याच्यामध्ये अँड येणार. व्यवस्थित लक्ष द्या. हे दोन्ही सिरीजमध्ये आहे, या दोन्हींच्या मदत काहीतरी घेऊन आपण म्हणजे अँड घेऊन काहीतरी घेणार, पी क्यू जे काय असेल ते. हे परत हे दोन्ही पण सिरीजमध्ये आहे, याच्यामध्ये पण आपण काय घेणार, अँडच घेणार. परंतु ही लाईन आणि ही लाईन हे दोन्ही वरी खाली आहेत, याचा अर्थ पॅरेलल आहेत. म्हणजे दोन्हींच्या मदत आपण काय यूज करणार, ऑर यूज करणार. बघा निगेशन पी अँड क्यू. हे बघा ह्याला S1 डॅशला आपण निगेशन पी म्हणतो. इथं बघायचं नाही, समजलं? हे बघा S1 डॅशला आपण काय म्हटलं, निगेशन पी. निगेशन ऑफ पी घ्यायचं, सिरीज आहे म्हणून काय घेतलं आपण, निगेशन ऑफ पी अँड सिरीज आहे त्याच्यामुळे ते सिरीजमध्ये आपण काय घेतलेलं आहे, क्यू अँड घेतलं. त्याच्यानंतर परत दोन्ही पॅरेलल आहेत, मग दोन्हींच्या मदत काय यूज करायचा, ऑर. इन ब्रॅकेट S1ला काय म्हणतो आपण, पी म्हणतो. हे दोन्ही सिरीज आहेत, हे बघा ही सिरीज आहेत, पॅरेलल सिरीज आहेत म्हणून त्याला काय घ्यायचं, अँड. आणि S2ला आपण काय म्हणतो, निगेशन ऑफ पी. म्हणजे स्टेटमेंट कसं आलं बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर इन ब्रॅकेट पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता ह्याच्यामध्ये बघा पी आणि क्यू हे दोन आलेले आहेत, आपल्याला अगोदर पी क्यूचं घ्यावं लागेल. 1 1 1 0 0 1 0 0. जसं आपण टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ असं घ्यायचो, तसंच हे 1 1 1 0 0 1 0 0 घ्यायचं. समजलं इतकं? पीचं निगेशन म्हटल्यानंतर हे 1 1 0 0 आहे तर ते काय होणार, 0 0 1 1 होणार, अल्टरनेट होणार.
क्यूचं निगेशन 1 0 1 0 आहे, तर ते काय येणार 0 1 0 1 येणार. समजलं इतकं. निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता पीच्या निगेशनमध्ये आणि क्यूमध्ये आपल्याला काय यूज करायचं, अँड यूज करायचं. हे पीचं निगेशन, हे बघा हे पीचं निगेशन. आणि हे क्यू, पीच्या निगेशनमध्ये आणि क्यूमध्ये आपल्याला काय यूज करायचं, अँड. म्हणजे असं जायचं आपल्याला. समजलं. हे बघा 0 आणि 1. 0 1 असेल तर काय येणार 0 येणार. 0 0 असेल तर काय येणार 1 येणार. 1 1 असेल तर काय येणार 0 येणार. ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये निगेशन ऑफ पी, हे निगेशन ऑफ काय यूज करायचं आपल्याला, निगेशन ऑफ पी अँड क्यू. फक्त 1 1 असेल तरच काय येणार 1. हे बघा इथं दोन्हीकडं 1 1 आहे, म्हणजे इथं आन्सर काय आलं 1. बाकीचे आन्सर काय आले 0 आले. समजलं. पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता या पीमध्ये आणि या क्यूच्या निगेशनमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं, अँड. जिथं 1 1 आहे तिथंच आन्सर काय येणार आहे 1 येणार. बघा इथं 1 1 आलं, इथं काय येणार 1. बाकीचे पूर्ण काय येणार 0 येणार. समजलं. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू ह्याच्यामध्ये आणि परत हे पी अँड निगेशन ऑफ क्यू दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, ऑर यूज करायचं. आलं लक्षात. जिथं 0 0 असेल तिथंच आपण काय घेतो 0 आहे. बघा 0 0 आहे आन्सर 0. 0 0 आहे 0. 0 1 किंवा 1 0 असेल तर आन्सर काय येणार 1 येणार. आलं लक्षात. हे डायग्राम असं तुम्ही सॉल्व करू शकता. ओके. मी परत सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. काही नाही समजलं तर मला विचारा.